अंकित पॉवर प्लेचा पहिला षटक 2 फलंदाज असतील तर 38च्या बाहेर. आपण पाहतो एक फलंदाज येतो मिड विकेट मध्ये तर दुसरा आपण पाहतोय एक्स्ट्रा कव्हर मध्ये. सामन्याला होते सुरुवात. दोन्ही संघाला असतील शुभेच्छा. स्ट्राईक वरती आहेत ते महेश शिंदे. गोलंदाजी भाग होते ते अंकित. पहिला चेंडू सुरेखाचा चेंडू खोलो टप्प्याची सरळ खेळून काढलाय. थोडीशी खराब क्षेत्ररक्षण. चेंडू सरळ 4 धावेसाठी. आपण जर पाहिलं तर हा 4था सामना आणि प्रत्येक सामन्यातील पहिला चेंडू जो आहे तो फलंदाजांना चौकासाठी पाठवलाय. हा योग एक फक्त आहे. अंकित टू महेश. इथे आपण पाहतो थोडासा हाफ ट्रॅकर चेंडू होता. चेंडू होता सर सीमारेषे बाहेर 4 धावेसाठी. सुरेख अशी फटकेबाजी महेश शिंदे यांची. पहिल्या 2 चेंडू 2 चौकार लगावत त्यांनी आपले इरादे जरूर स्पष्ट केलेत. लगातार 2 आले. तिसरा येणार का नक्कीच पाहायला आवडेल. आपण जर पाहिलं दोन्ही देखील एक व्यावसायिक दादा संघ आहेत. दोन देखील संघामध्ये चांगल्या खेळाडूंचा भरणा आहे. नक्कीच एक मोठी मॅच पाहायला मिळेल प्रेक्षकांना. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय निलेश लोंढे सर आणि सागर प्रभुणे सर. तिसरा चेंडू अंकित टू महेश. पुन्हा एकदा खुलो टप्प्यात चेंडू सरळ बॅटने खेळा चेंडू जातो तो ऑन साइडला. सुरेख असं क्षेत्ररक्षण. सुरेख अशी फेकी. केवळ 1 धाव आणि 1 धावसंख्येने धावसंख्यावरती धावसंख्या पोहोचते 9 धावसंख्येवरती. पहिलं षटक सुरू असताना स्ट्राईक वरती आहे ते युवी. आपण जर पाहिलं या षटकामध्ये 3 चेंडू झाले. 3 देखील आपण जर पाहिलं 3 मध्ये 2 चेंडू ब्लॉक स्वरूपाचे होते. एक मात्र होता तो अखूट टप्प्याचा. अखूट टप्प्यामध्ये थोडा खरपूस समाचार जरूर घेतला होता. पुढचा चेंडू अंकित टू युवी. बॅटची कडे घेऊन चेंडू जातो तो यशच्या हातामध्ये. सुरेखाचं क्षेत्ररक्षण. निर्धावाचा चेंडू. जरूर ते कमबॅक म्हणावं लागेल अंकित यांचं. बिनबाद 9 धावा. पहिलं षटक सुरू असताना अमरदादा खेडेकर संघ. पुन्हा एकदा सुरेख असा चेंडू स्वतःच्या फलुत्रमध्ये. सुरेख असं क्षेत्ररक्षण. 5 चेंडू मध्ये तब्बल केवळ 9 धावा खर्च करत अतिशय किफायती षटक हाताळताना इथे अंकित आपल्या संघासाठी. दुसऱ्या फेरीच्या लॉट साठी मी विनंती करतो की 10 नंबर 11 टिंगरे कलेरू आणि शिवाजी मराठा संघातील कर्णधार आपण कॉम्बॉक्स मध्ये यायचंय. सुरेख असा फटका आपण पाहतोय एक्स्ट्रा कव्हर मध्ये. सुरेख असं क्षेत्ररक्षण. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे होतोय. थोडस खराब कलेक्शन आणि 2 धावा पूर्ण. एका षटकात समोर धावसंख्या बनते ती बिनबाद 11 धावा. नक्कीच आपण जर पाहिलं तर पहिलं षटक हे गोलंदाजाचं राहिलं नक्कीच म्हणावं लागेल. 11 धावा बिनबाद 11 धावा. तर पॉवर प्लेचं दुसरे षटक हाताळतात ते नितीन वाकळे. स्ट्राईक वरती असतील ते महेश शिंदे.
आपण जर पाहिलं तर बॉलर आणि बॅट्समन दोन देखील डावखुरे आहेत. चला थोडं फास्ट खेळून घ्या सर. नितीन वाकळे टू महेश शिंदे. सुरेख असा चेंडू आपण पाहिलं. आडव्या बॅटनं कट करण्याचा प्रयत्न होता बॅकफुटला जाऊन. पूर्णपणे बॅटवर त्याला नाहीये. सुरेख असं क्षेत्र आपण पाहतोय ते कव्हर मध्ये केवळ एक धाव. धावसंख्या पोहोचते 12 धावसंख्येवरती. दुसरं षटक सुरू असताना स्ट्राईक होते आहे ते युवराज. इथे थोडासा खराब चेंडू. त्यावरती घेतला खरपूस समाचार. चेंडू येतोय 1-2 सीमारेषेबाहेर. 4 रन्स. दुसरं षटक सुरू असताना धावसंख्या 16 धावा बिनबाद 16. सुरेख अशी फलंदाजी महेश आणि युवराज यांची. डावखुऱ्यात आणि गोलंदाजी करताना इथे नितीन वाकळे. इथे आपण पाहतोय डान्सिंग ऑन द ट्रॅक, परंतु बॅट आणि बॉल मध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क नाहीये. निर्धावाचा चेंडू. पाहिलं क्षेत्ररक्षक पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होतोय. चेंडूची लेंथ चेंज केली. सुरेख असं क्षेत्र, सुरेख अशी गोलंदाजी. इथे आता आपण पाहतोय सुरेख असा फटका क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे, परंतु मिळत आहेत त्या 4 धावा. चेंडूला फ्लाइट दिला होता, परंतु सुरेख असा फटका सजवला युवराज यांनी लॉंग ऑफ मध्ये. वीस धावा. दुसरं षटक सुरू असताना सुरेख अशी फलंदाजी आपण पाहतोय ते महेश आणि युवराज यांची. नितीन वाळकेवरती चढवलंय आक्रमण. नितीन यांच्याकडे नक्कीच कमबॅकची क्षमता आहे. चला थोडं फास्ट खेळा सर. पुन्हा एकदा आपण पाहतोय सुरेखाचा फटका, परंतु इथे टिपला झेल, संपला फलंदाजाचा खेळ. पहिला विकेटचं पत इथे आपण पाहतोय युवराज यांच्या स्वरूपामध्ये. सुरेखाचा झेल डीप स्क्वेअर मध्ये. आपण पाहतो इथे पहिला धक्का लागलाय तो इथे अमरदादा खेडेकर संघाला युवराज यांच्या रूपामध्ये. धानोरी 11 तिंगरे सरकार आणि शिवाजी मराठा करणारा विनंती की आपण इथे लॉट साठी यायचे प्लीज. युवराज यांची जागा घेण्यासाठी आपण पाहतोय नवीन फलंदाज संग्राम पोकळे.
मी आताच म्हणलं होतं की नितीन यांच्याकडे क्षमता आहे कमबॅक करण्याची. सुरेख अशी गोलंदाजी, सुरेख असा झेल आपण पाहिला डीप स्क्वेअर मध्ये परशुराम यांच्याकडून. जरा बॅट्समन थोडं फास्ट खेळा. नितीन तू संग्राम, सुरेख असा फटका, 6 धावा. स्विच हिटचा एक बहारदार फटका, मिळतायत त्या 6. इथे आपण पाहतोय पॉवर प्ले 2 षटकामध्ये तब्बल 26 धावा जमवताना अमरदादा खेडेकर संघ. वैयक्तिक दुसरं सांघिक तिसरं षटक घेऊन येतो तो अंकित. स्ट्राईक वरती आहेत ते महेश. आपण पाहतोय आता पॉवर प्ले संपलाय. 38च्या बाहेर जवळपास 5 खेळाडू दिसत आहेत. इथे चेंडू स्लॉट मध्ये होता, पाठवलं शेजारच्या प्लॉट मध्ये 6 धावेसाठी. सुरेख असा फटका, विनंती असेल डहाणू 11 संघ, टिंगरे सरकार आणि शिवाजी मराठा तिन्ही संघातील कर्णधारांना की आपण कॉम्बॉक्स मध्ये यायचे दुसऱ्या राऊंडच्या लॉट साठी. पहिल्या चेंडूत आपण पाहिलं तर अंकित ठोकला हा षटकार. पुन्हा एकदा सुरेखाचा फटका, बॅक फुटला जाऊन कट केलाय, कट होतो सक्सेसफुल. मिळतात त्या 4 धावा. इथे आपण पाहतोय पूर्णपणे बॅक फुट फेकताना गोलंदाजाला महेश शिंदे. सहा चेंडू मध्ये तब्बल 20 धावांची खेळी करतोय महेश. सुंदर अशी इनिंग. इथे तुम्हाला नक्कीच प्लॅनिंग मध्ये चेंज करावं लागेल, विचारामध्ये बदल करावा लागेल. पहिल्या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके खेळताना महेश थोडस जरूर बॅकफुटला फेकले ते अंकितला. थोडस कमबॅक जरूर इथे करावं लागेल. तिसरं षटक सुरू धावसंख्या बनते ती 1 गडाच्या मोबदल्यामध्ये 36 धावा. इथे पुन्हा एकदा दिशाहीन चेंडू, पंचांचा निर्णय वाईड. आपण इथे पाहतो जरूर थोडस प्रेशर फील करतायत अंकित. दबाव मध्ये जो निखरतो तो मैदान गाजवतो, जो बिखरतो त्याला मैदान सोडावं लागतं. इथे बॅटची कड घेऊन चेंडू जातोय तो
यशच्या हातामध्ये. सुरेख असं कमबॅक जरूर इथे म्हणावं लागेल अंकित यांचं. पहिल्या 2 चेंडू होते मोठे फटके खाल्यानंतर त्यांनी लाईन पूर्णपणे आपण पाहतोय 6व्या 7व्या विकेटमध्ये ठेवली. आपल्याला जरूर कुठेतरी आपल्या विचारामध्ये बदल करावा लागेल आणि अगदी तेच करताना अंकित. इथे स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, पंचांचा निर्णय वाईड. या षटकातील दुसरा अवांतर चेंडू. आपण जर पाहिलं तर इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सर्वात जर मोठं षटक कोणी हाताळलं असेल तो 2004च्या एशिया कप मध्ये कोलंबोमध्ये झालेल्या सामन्यामध्ये श्रीलंका वर्सेस बांगलादेश वर्सेस श्रीलंका या सामन्यामध्ये मोहम्मद सामीनं जवळपास 17 चेंडू षटक हाताळलं होतं आणि ते आजपर्यंत सर्वात मोठं षटक आहे, ज्याच्यामध्ये 7 वाईड 4 नो बॉल आणि 6 फेड डिलिव्हरी टाकल्या होत्या. तब्बल 22 धावा खर्च करताना हे षटक हाताळलं होतं. इथे पुन्हा एकदा सुरेख असा फटका, परंतु क्षेत्र चेंडू खाली. सुरेख असा झेल. सांगा लागला दुसरा धक्का महेश शिंदे यांच्या रूपामध्ये. बॉल 20 धावांची इनिंग करून आपण पाहतोय महेश शिंदे ते बाद होतात कॅचच्या स्वरूपामध्ये. तर नवीन फलंदाज महेश कारंडे, मयूर कारंडे. तिसरं षटक सुरू असताना धावसंख्या बनते ती 38 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अमरदादा खेडेकर संघाची. मयूर चला थोडं फास्ट खेळा. थोडं फलंदाजांना सांगा थोडं फास्ट खेळा, अजून बऱ्याच मॅच आपल्याला खेळवायचे. आपला इथे आपण पाहतोय जरूर थोडस कमबॅक करताना अंकित. पहिल्या 2 चेंडू जरूर मोठे पण पुढचा चेंडू केलेला चेंडू अलॉंग द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक्स्ट्रा कव्हर मध्ये 4 धावा. मध्ये खेळला फटका. तीन षटकांत धावसंख्येमध्ये ती 46 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. थोडं पाणी घेऊन जा चला.
वैयक्तिक पाहिलं तर सांघिक चौथं षटक घेऊन येतात ते सुदर्शन जगदाळे. स्ट्राईक वरती आहेत ते संग्राम पोकळे. सुदर्शन टू संग्राम. सुरेखाचा फटका परंतु क्षेत्ररक्षक खाली येतोय. सुरेखाचा झेल आणि ते सांगा लागतो तिसरा धक्का संग्राम पोकळे यांच्या रूपामध्ये. स्क्वेअर लेग मध्ये आपण पाहतोय सुरेखाचा झेल घेतला परशुराम यांनी. या इनिंग मधला दुसरा झेल सुरेखाची गोलंदाजी सुदर्शन यांची. तीन 3.8 षटकाच्या समाप्त धावसंख्ये पद्धती 46 धावा. 3 बाद 46 धावा. नवीन फलंदाज संघाचा संघनायक ओमकार पोकळे. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय सुदर्शन. पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त केलाय सुदर्शन यांनी. जवळपास 15 रन्स पर ओव्हरच्या सरासरी धावा जमवताना अमरदादा खेडेकर संघ किती धावसंख्येवरती बदल मारणार, किती धावांचं आव्हान उभं करणार इथे नक्की पाहायला आवडेल. आपण पाहतोय स्ट्रायकर संघाचा नेता सेनापती कर्णधार ओमकार पोकळे. सुदर्शन टू ओमकार. सुरेखाचा चेंडू इथे पाहतो स्वीट शीट करण्याचा प्रयत्न होता. कुठल्याही प्रकारचा संपर्क नाहीये. शरीराचा वेध घेतला. निर्धावाचा चेंडू. सुरेखाची गोलंदाजी जरूर इथे पाहायला मिळते सुदर्शन जगदाळे यांच्या रूपातून. पहिल्या 3 षटकामध्ये जर आपण पाहिलं तर थोड्याशा धावा खर्च केले तिन्ही गोलंदाजांनी, परंतु इथे थोडस किफायती षटक हाताळताना सुदर्शन. इथे आपण पाहिलं सुंदर गती परिवर्तन. बॅटची वरचीकडे घेऊन चेंडू जातो तो स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. तिथे अंकित यांचं सुरेखाचं क्षेत्ररक्षण. केवळ एक धाव. स्ट्राईक होते आहे ते मयूर. सुरेखाचं इथे पाहतोय आपण षटक हाताळतायत ते सुदर्शन जगदाळे. केवळ मला वाटतं या षटकामध्ये 1 धाव आतापर्यंत खर्च केली त्यांनी 4 चेंडू मध्ये. डावखुरे हाताचे फलंदाज मयूर कारंडे. सुदर्शन टू मयूर. थोडासा हाफ ट्रॅकर चेंडू. सुंदर असा बॅकफुट जाऊन बॅकफुटचा कट केलाय. चेंडू जातो सरळ 4 धावेसाठी. सीमा रेषेबाहेर 4 धावा. जरुरी षटक अगदी किफायती हाताळ जात होतं, परंतु इथे थोडीशी खराब लाईन आणि त्याचा पूर्णपणे इथे फायदा उठवताना मयूर कारंडे. चार बॉल सर. आपण पाहतोय मयूर कारंडे 3 बॉल 3 चौकार 12 धावावरती खेळताना पुन्हा एकदा सुरेखाचा फटका. इथे डीप स्क्वेअर मध्ये क्षेत्ररक्षक. सुरेखाचं क्षेत्ररक्षण. निश्चित आपण पाहतोय 2 धावा वाचवल्या आपल्या संघासाठी. सुरेख क्षेत्ररक्षण आपण पाहतोय डीप स्क्वेअर मध्ये. सुंदर अशी फलंदाजी इथे पाहतोय मयूर यांची. पुन्हा एकदा सुरेखाचा फटका. इथे आपण पाहतोय कॅचची अटेम्प्ट, परंतु कॅरी करू शकले नाहीयेत.
परिणामी 4 धावा. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या बनते ती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 57 धावा. नाही आपण पाहतोय जवळपास 14 रन्स पर ओव्हरच्या सरासरीने धावा जमवताना अमरदादा खेडेकर संघ. शेवटची 2 षटकं 12 चेंडू मध्ये किती धावसंख्येमध्ये बदल मारणार. स्ट्राईक होते आहे ते संघाचे कर्णधार ओमकार पोकळे. तर आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती प्रज्योत. वैयक्तिक पहिलं सांघिक 5 षटक हाताळत आहेत प्रज्योत शिरोडकर. यष्टेंच्या पाठीमागे नितीन. दोन्ही संघामध्ये अनुभव मोठा आहे. एक नक्कीच चुरशीचा सामना जरूर इथे पाहायला मिळेल. पंतांच्या भूमिकेमध्ये निलेश लोंढे आणि सागर प्रभुणे सर. पहिला चेंडू सुरेख असा चेंडू. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉल मध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क नाहीये. निर्धावाचा चेंडू. चांगल्या षटकाची नक्की तिथे सुरुवात म्हणावं लागेल प्रज्योत यांच्याकडून. इथे सुरेख असं क्षेत्ररक्षण जरूर आपल्या संघासाठी. 4 धावा. 5 धावा वाचवताना प्रथमेश आपण स्टेजवरती या. विनंती असेल दोन्ही संघांना थोडं फास्ट खेळायचे मित्रांनो. अजून आपल्याला बरेच सामने खेळायचे आहेत. प्रज्योत टू मयूर. इथे ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू. सुरेख असा चेंडू इथे पाहायला मिळाला. निर्धाव स्वरूपाचा चेंडू. बऱ्याच वेळ पाहतोय एक निर्धाव चेंडू इथे येताना. लयबद्ध शिस्तबद्ध इथे मारा करताना आपण पाहतोय प्रज्योत शिरोडकर. थोडस जरूर फलंदाजांनी त्याने बांधून ठेवलं. इथे कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. इथे आपण पाहतोय खराब असा चेंडू. त्याच्यावर घेतला खरपूस असा समाचार. चेंडू जातोय सरळ 4 धावेसाठी. चार बॉल. धावसंख्या पोहोचते 62 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 5वा षटक सुरू असताना सुरेख अशी फलंदाजी आपण पाहतोय ते मयूर यांच्याकडून. इथे आपण पाहतोय पुन्हा एकदा एक खराब चेंडू. त्याचा घेतला भरपूर खरपूस समाचार. चेंडू तो स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून सरळ 6 धावेसाठी. जरूर पहिले काही चेंडू चांगले हाताळले होते परंतु त्याच्यानंतर आले 2 लागले 2 मोठे फटके आणि इथे थोडस दरफटकन टाकले ते प्रज्योत यांना. सुरेखाशी खेळी खेळतात ते मयूर कारंडे. 8 चेंडू मध्ये 28 धावांची इनिंग करताना इथे मयूर आपल्या संघासाठी. चार 4.5 षटकात धावसंख्या बनते ती 3 बाद 68 धावा. षटक समाप्तीची घोषणा. 5 षटकात
संख्या बनते ती 3 बाद 68 धावा. शेवटचे 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये किती धावसंख्येमध्ये बदल मारणार. स्ट्राईक होते आहेत ते ओमकार आणि मयूर. शेवटचं षटक हाताळण्यासाठी येतात ते संकेत भुजबळ. पहिल्या इनिंग ब्रेक मध्ये मी विनंती करतो की धानोरी 11 टिंगरे सरकार आणि शिवाजी मराठा संघाला की आपण दुसऱ्या फेरी सामन्यासाठी लॉटसाठी यायचंय. चला थोडं फास्ट काय मित्रांनो, थोडं फास्ट खेळून घ्या. शेवटचा षटक आपण पाहतोय. गोलंदाजी मार्क होती संकेत भुजबळ. तर स्ट्राईक होते संघाचे संघनायक ओमकार पोकळे. अजून जर पाहिलं तर ओमकारच्या बॅटमधून जसे नावाला साजेसे असे फटके अजून आलेले नाहीयेत. संकेत टू ओमकार. शेवटचं षटक इथे आपण पाहतोय. थोडासा हाफ ट्रॅकर चेंडू होता. बॅक फुल जाऊन कट करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉल मध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क नाही. निर्धाव असा चेंडू. सुरेख अशा षटकाची सुरुवात आपण इथे पाहतोय संकेत यांची. इथे जर आपण पाहिलं तर फक्त चेंडू दिशा देण्याचं काम केलंय. चेंडू जातोय 1 बाउन्स सीमारेषा पार 4 रन. सुरेखाचा फटका ओमकार पोकळे यांच्या बॅट मधून. आपण त्यांना जास्त वेळ शांत ठेवू शकत नाहीये. आपण पाहिलं बऱ्याच मोठ्या मोठ्या सामन्यामध्ये ओमकार पोकळे यांनी एक मोठी मोठी झंझावती खेळी खेळलेली आहे. संकेत टू ओमकार. मिळतायत त्या 6 धावा. 3 चेंडू. धावसंख्या पोहोचते ती 78 धावसंख्येवरती. शेवटचं षटक सुरू असताना सुरेखाचा फटका ओमकार पोकळे यांच्या बॅट मधून. षटकातील 4था चेंडू. स्ट्राईक होते आहे ते ओमकार पोकळे. 2 मोठे जरूर इथे फटके. 3रा देखील आपण पाहतोय. लागो पडता दुसरा षटकार. थोडासा हाफ ट्रॅकर चेंडूचा आडव्या बॅटने उडवला. पाठवून दिला. डिपॉझिट केला सरळ सीमारेषे बाहेर 6 धावेसाठी. सुरेख अशी फलंदाजी संघाचा संघनायक ओमकार पोकळे यांच्याकडून. धावसंख्या पोहोचते ती 84 धावसंख्येवरती. 3 बाद 84 धावा. सुरेख अशी फलंदाजी आपण पाहतोय ओमकार आणि मयूर यांच्याकडून. पहिल्या चेंडूवरती जरूर निर्धाव चेंडू आला, मात्र तदनंतर लागोपाठचे 3 मोठे फटके. 2 षटकार 1 चौकार. नक्कीच आपण पाहतोय ते दबाव मध्ये असतील ते संकेत, परंतु मी सांगू इच्छितो दबाव मध्ये निखरतो तो मैदान गाजवतो, जो बिखरतो मैदान सोडावं लागतं. इथे पुन्हा एकदा आपण पाहतो स्लॉट मध्ये होता, सरळ बॅटने खेळायचा प्रयत्न होता, चेंडू तो मिड विकेट मध्ये. तिथे क्षेत्ररक्षक असतील. घेतल्या जातात त्या 2 धावा. 2 धावसंख्येवरती धावसंख्या पोहोचते ती 86 धावसंख्येवरती.
इनिंग मधील शेवटचा चेंडू. आपण जर पाहिजे या षटकामध्ये तब्बल 18 धावा आतापर्यंत वसूल केल्यात. ओंकार पोकळे यांनी सुरेख अशी फलंदाजी. संकेत टू ओंकार. इथे आपण पाहतोय पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. शरीराचा वेध आणि लेग पायच्या स्वरूपात केवळ एक धाव. षटक समाप्तीची घोषणा. षटक समाप्तीची घोषणा. 87 धावा आणि 88 धावा आणि 89 धावांचा आव्हान उभे केले ते मातोश्रीवन संघासमोर. एट रन्स. हॅलो. विनंती असेल धानूर 11 संघ, भरतदादा टेंगरे आणि शिवाजी मराठा, आपण इथे लॉट साठी यायचे. सत्याऐंशी धावा 88 विन.
आपण पाहतोय दुसऱ्या फेरीचे लॉट्स इथे संपन्न होताना. छत्रपती शिवाजी मराठा वर्सेस धानोरी 11. दुसऱ्या फेरीचा पहिला सामना असेल तो धानोरी 11 वर्सेस छत्रपती शिवाजी मराठा आणि दुसरा सामना असेल तो डिंगरे सरकार वर्सेस या सामन्यातील विनर. मातोश्री 11 आपला 12th मॅन पाठवून द्या. दुसऱ्या डावावर होते सुरुवात. 28 धावांचं असेल लक्ष. लाडू का आपण पाहतोय दुसऱ्या डावावर होते सुरुवात. 28 धावांचं असेल लक्ष. मातोश्री 11 सकाळून 2 सलामीवर आपण पाहतोय नितीन आणि प्रथमेश. बॉलिंग वरती असेल ते बॉलिंग स्टाईल वरती असेल ते महेश. सामन्याच्या दुसऱ्या डावावर होते सुरुवात. आपण पाहतोय स्ट्राईक कोणते आहेत ते डावकरे फलंदाज नितीन, तर गोलंदाजी मार्ग होते आहेत ते महेश शिंदे. पहिला चेंडू सुरेख असा चेंडू, तितका सुरेख असा फटका आपण पाहतोय.
दोन्ही संघांना विनंती असेल, पंचांचा निर्णय अंतिम राहील. पहिल्या चेंडूवरती सुरेखाचा फटका खेळला होता, केवळ एक धाव सुरेख क्षेत्रातून इथे ओमकार पोकळे यांचं सीमारेषेवरती. चला सामन्याला सुरुवात करा सर, सामन्याला सुरुवात करून घ्या. दुसरा सलामीवीर प्रथमेश आपण पाहतोय. इथे सुंदर असा रिवर्सचा फटका, वन बाउंस सीमारेषे बाहेर 4 धावेसाठी. सुरेख असा अनऑर्थोडॉक्स फटका आपण पाहायला मिळाला प्रथमेश यांच्या बॅटमधून. धावसंख्या पोहोचली 5 धावा, बिनबाद 5 पहिले षटक सुरू असताना. इथे आपण पाहतोय पुन्हा एकदा इथे रिव्हर्स अटेम्प्ट करताना, परंतु बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. निर्धावाचा चेंडू, सुरेखा क्षेत्ररक्षण विकेट कीपर द्वारा. 88 धावांचा पाठलाग करताना आपण इथे पाहतोय मातोश्री 11 संघ. 2 सलामीवीर प्रथमेश आणि नितीन, तर गोलंदाजीचा मोर्चा सांभाळतात महेश. सुंदर असा ऑन ड्राईव्ह आपण पाहतोय इथे. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावचा प्रयत्न होतोय आणि पाहता पाहता सुरेख असं रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा पूर्ण. धावसंख्या पोहोचली बिनबाद 7 धावसंख्येवरती पहिलं षटक सुरू असताना. याची देही याची डोळा, रंगला इथे हा क्रिकेटचा महासोहळा. या महासोहळ्यासाठी जमलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं, खेळाडूंचं संपूर्ण आयोजन टीम तर्फे सहर्ष स्वागत. इथे आपण पाहतोय मोठा फटका पुन्हा एकदा, आणि इथे बॉल क्लिक सरळ लॉंग ऑनच्या डोक्यावरून 6 धावेसाठी षटकार. षटकाराच्या सायन धावसंख्या पोहोचते 13 धावसंख्येवरती. सुरेखाचे इथे फलंदाजी आपण पाहतोय प्रथमेश यांच्या बॅटमधून. 1 चौकार 1 षटकार खेळताना इथे आपण पाहतोय पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट करताना बॅट आणि बॉल मध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क नाहीये. सुरेख असा आपण पाहतोय ते क्षेत्ररक्षण. षटक समाप्तीची घोषणा मुख्य पंत निलेश लोंढे यांच्याकडून. तर एका षटकांचा धावसंख्या बनते बिनबाद 13 धावा. नवीन गोलंदाज आपण पाहतोय संग्राम पोकळे. उर्वरित 30 चेंडू मध्ये 75 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी मातोश्री 11 संघाला. काही मोठे फटके जरूर इथे खेळावे लागतील. अनुभव मोठा आहे नितीन यांच्याकडे. पॉवर प्लेचे दुसरं षटक आपण पाहतोय. दोन क्षेत्ररक्षक असतील ते 30 च्या बाहेर. वैयक्तिक पहिलं, सांघिक दुसरं षटक घेतात ते संग्राम पोकळे. तर स्ट्राईक वरती आहेत ते सलामीवीर नितीन. चला विनंती असेल दोन्ही संघाला की आपण थोडं फास्ट खेळायचे. अजून आपल्याला बरेच सामने कव्हर करायचे. एम स्पोर्टच्या माध्यमातून ही लाईव्ह कव्हरेज आपण इथे पाहतोय. चला थोडं फास्ट खेळा सर, थोडं फास्ट खेळा. कॉमेंट्री एंड कडून मारा करताना ओमकार. पहिला चेंडू फुलर लेनचा चेंडू होता. लोअर फुट टॉस सरळ बॅटिंग खेळून काढलाय. अलॉंग द कार्पेट चेंडू जातो तो मिड विकेट क्षेत्रामध्ये. सुरेख क्षेत्ररक्षण ओमकार पोकळे यांचं. केवळ 1 धाव. 1 धावसंख्या वाढते. धावसंख्या पोहोचते ती 14 धावसंख्येवरती. दुसरं षटक सुरू असताना आता आपण पाहतोय स्ट्राईक वरती आहेत ते प्रथमेश,
ज्यांनी अगोदरच्या षटकामध्ये एक चौकार एक षटकार लगावला होता. उजव्या हाताने आपण पाहतो पंचांच्या डाव्या बाजून गोलंदाजी करताना ओमकार सुरेख असा चेंडू, सुरेख असा बॅकफुट कटीत आपला पाहायला मिळतोय. कुठल्याही इथे आपण पाहतो क्षेत्ररक्षण संधी नाहीये. चेंडू होतोय सरळ सीमारेषेपारच्या धावेसाठी. सुरेख असा फटका. धावसंख्या पोहोचली 18 धावसंख्येवरती दुसरं षटक सुरू असताना सुरेख अशी फलंदाजी प्रथमेश यांची. पहिला चेंडू आपण जर पाहिलं थोडासा लोअर फुलटॉस स्वरूपाचा होता, त्यावरती नितीन यांनी सरळ बॅटने खेळून एक धाव वसूल केली होती. परंतु दुसरे चेंडू होते सुरेख असा कटचा फटका. इथे पुन्हा एकदा सुरेख असा लोअर ब्लॉक स्वरूपाचा चेंडू. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा पूर्ण. मित्रांनो, क्रिकेटमध्ये फक्त 4 आणि 6 नसतात, तर चिकी सिंगल्स असतात, दुहेरी धावा असतात आणि अगदी तेच खेळताना आपण पाहतोय दोन्ही फलंदाज. सुरेख असा चेंडू, सुरेख असा ऑन ड्राईव्हचा फटका, सुरेख असा क्षेत्ररक्षण, केवळ एक धाव. धावसंख्या पोहोचते ती बिनबाद 21 धावसंख्येवरती दुसरं षटक सुरू असताना. आपण पाहिलं होतं अगोदर या षटकामध्ये एक सुरेख असा कडचा फटका पाहिला होता प्रथमेश यांच्या बॅटमधून. संग्राम टू नितीन, नक्कीच एक मोठा सामना इथे रंगणार. दोघांकडे देखील अनुभव मोठा आहे. इथे आपण पाहतोय स्वैर चेंडू, पंचांचा निर्णय वाईट असेल. इथे अवंत धावसंख्येमध्ये भर, धावसंख्या पोहोचते ती बिनबाद 22 धावा. इथे आपण पाहतोय पुन्हा एकदा सुरेख असा चेंडू, शरीराचा वेध घेणारा चेंडू. इथे लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव. वेगावरती स्वार होऊन इथे गोलंदाजी करतोय आपण पाहतोय संग्राम आपल्या संघासाठी. पॉवर प्लेचे दुसरं षटक. स्ट्राइक वरती असेल तो प्रथमेश. संग्राम टू प्रथमेश. षटक समाप्तीची घोषणा मुख्य पंचांच्याकडून. तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या बनते ती बिनबाद 23 धावा. या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर केवळ 10 धावा खर्च केल्या संग्राम यांनी. सुरेख असं षटक हाताळलं आणि थोडंसं आपल्या संघाला कमबॅक जरूर करून दिलं. चला, विनंती असेल थोडं फास्ट काय मित्रांनो. चला, जास्त एकत्र येऊ नका आता.
वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक हाताळतो तो अनिकेत कोल्हे. तर स्ट्राईक वरती आहे तो सलामीवीर नितीन. चला दोन्ही संघाला विनंती आहे थोडं फास्ट काय मित्रांनो, आपल्याला अजून बरेच सामने खेळायचे आहेत. पावसाचं वातावरण झालंय. आपण जास्त वेळ घेऊ नका प्लीज. जवळपास 3:45 वाजतात आता. अजून 3 सामने पूर्ण खेळायचे आहेत. या सामन्यातला अजून 4 षटक बाकी आहेत मित्रांनो, थोडं फास्ट खेळा. 24 चेंडू मध्ये अजूनही 65 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. नवीन गोलंदाज अनिकेत. स्ट्राईक वरती आहे तो नितीन. पहिला चेंडू इथे गतीमध्ये परिवर्तन, परंतु सुरेख असा फटका आपण पाहतोय. तितकं सुरेख क्षेत्ररक्षण स्क्वेअर मध्ये. सुरेखाची पैकी केवळ एक धाव आणि एक धावसंख्या धावसंख्या वाढते ती. चोवीस धावा. नवीन फलंदाज विशाल गुंजाळ. ओमकार सर आता गोळा होऊ नका प्लीज. ओमकार सर आता प्लीज गोळा होऊ नका. वातावरण थोडं खराब झाले. प्लीज प्लीज खेळत राहा सर प्लीज. बॅट्समन थोडं पळत चला. विशाल सहकार्य करा प्लीज. विनंती असेल फारुख भाऊ सर, आपण मंचावरती यायचंय. फारुख सर. नवीन फलंदाज आपण पाहतोय विशाल. सुरेख अशी गोंधळ सुरू येते अनिकेत यांची. पुढचा चेंडू इथे आपण पाहतोय. पाणी द्या पाणी द्या.
या पुढचे सर्व सामने 4 षटकांचे राहतील. सर्व संघाने याची काळजी घ्यायची. या पुढचे सर्व सामने 4 षटकांचे असतील. अनिकेत टू विशाल. इथे आपण पाहतोय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातो उंच आकाशात, क्षेत्ररक्षक खाली येतोय. ओमकर पोकळे स्वतः कर्णधार. सुरेख असा झेल. विशाल यांच्या स्वरूपात लागलेला हा दुसरा धक्का मातो श्रीवन संघाला. सर चला थोडं फास्ट खेळा. प्रेम थोडं फास्ट जा प्रेम. प्रेम थोडं फास्ट खेळा तर. नवीन फलंदाज आपण पाहतोय प्रेम. अनिकेत टू प्रेम. इथे पाहतोय आपण मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि इथे पंचांनी दंडित केले. वाईटचा कॉल आहे पंचांचा. पंचांचा निर्णय अंतिम राहील. अवंत धावसंख्येमध्ये धावसंख्या पोहोचते ती 24 धावा, 25 धावा. तिसरं षटक सुरू असताना सुरेख अशी गोलंदाजी इथे आपण पाहतोय अनिकेत यांची. आपण पाहतोय थोडासा लेंथ मध्ये ऍडजस्ट करून टाकला चेंडू. इथे बॅकफूट पंच केला केवळ 1 धावेसाठी. अतिशय संत गतीने सुरू असलेला सामना आपण पाहतोय मैदानामध्ये. विनंती असेल धानोरी आणि शिवाजी मराठा संघ आपले दोन्ही कर्णधार याचे इथे नाणेफेकीसाठी. धानोरी 11 आणि शिवाजी मराठा. इथे आपण पाहतोय स्लॉकचा मोठा फटका. क्षेत्ररक्षक खाली येतोय आणि टिपला जातो तो झेल. नितीन यांची मोठी विकेट आपल्या इथे पाहतोय. अनिकेत यांची अगदी भेदक अशी गोलंदाजी आपण पाहतोय. षटकामध्ये तब्बल 3 विकेट त्यांनी घेतलेत. तीन षटकांच्या धावसंख्येमध्ये 26 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अतिशय सुरेख असं षटक आपण पाहिलं अनिकेत यांचं. पुढील होणारा सामना धानोरी क्रिकेट वर्सेस छत्रपती शिवाजी मराठा. दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती आहे टॉस साठी लवकरात लवकर यावे. नवीन फलंदाज तर नवीन बॅट्समन हेमंत. धानोरीचे कर्णधार वैयक्तिक पहिलं सांघिक 4थं षटक हाताळत ते सनी शिंदे. स्ट्राइक होते आहेत ते प्रेम. 18 चेंडू मध्ये 62 धावांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी मातोश्री 11 संघाला. अब नहीं चलेगा इक्का दुक्का, मारना होगा चौका या छक्का. इथे तुम्हाला सिंगल डबल मॅच होणार नाहीये. मोठे फटके जरूर खेळावे लागतील. सुरेख असा ब्लॉक होलचा चेंडू
ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडी घेऊन चेंडू तिथे थांबलाय, मिळते ती केवळ एक धाव. सुरेख अशी गोलंदाजी सनी यांची, तर स्ट्राईक होते आहेत ते हेमंत. पुन्हा एकदा आपण पाहतोय अतिशय सुंदर असं गती परिवर्तन. युट्यूब लाईव्ह, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. युट्यूब लाईव्ह इकडे फिरवा टॉस साठी. आपण पाहतोय दुसऱ्या फेरीतील पहिला सामना, धानोरी 11 वर्सेस शिवाजी मराठा. फारुख भाऊंच्या हस्ते या सामन्याचं नाणेफेक होतंय. धानोरी 11 वर्सेस शिवाजी मराठा दुसऱ्या फेरीतील पहिला सामना. फारुख शेख यांच्या हस्ते आपण पाहतोय सामन्याचा नाणेफेक होताना. 5 ओव्हरचा असलेला सामना. हेड्स द कॉल आणि धानोरी 11 संघानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण निर्णय घेतलाय आणि फलंदाजीला पाचारण केले ते शिवाजी मराठा संघाला. तर आता आपण पाहतोय मैदानामध्ये सुरू असलेला सामना, मातोश्री 11 वर्सेस अमरदादा खेडेकर. अतिशय सुरेख असा फटका आपण इथे पाहतोय. हेमंत त्यांच्या बॅटमधून दातेव सरळ सीमारेषेपार साधावेसाठी षटकातील दुसरा षटकार. 12 चेंडूमध्ये 47 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 4 षटकांच्या समाप्तीच्या धावांची ती 41 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. तर उर्वरित 12 चेंडूमध्ये 47 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी मातोश्री 11 संघाला. बारा 47. वैयक्तिक दुसरं, सांघिक 5वं षटक हातात येते अनिकेत कोल्हे. या अगोदरच्या षटकामध्ये त्यांनी 3 विकेट घेतल्या होत्या. स्ट्राईक होते आहेत ते प्रेम. इथे जरूर पाठीमागच्या षटकामध्ये 2 मोठे फटके आले होते. अगदी तशीच मोठ्या फटकांची ते खेळी खेळायला लागेल या दोन्ही फलंदाजांना. पहिला चेंडू आपण पाहतोय बॅटची लिडिंग एज आणि एक सोपा झेल आपण पाहतोय एक्स्ट्रॅक्शन घेतला इथे आणि 4थ्या विकेटचा पतन इथे होतोय प्रेम यांच्या रूपामध्ये. सुरेख अशी गोलंदाजी अनिकेत यांची. जर आपण जर पाहिलं 4 विकेट इथे गमावल्या आणि 4 विकेट आपण पाहतोय अनिकेत यांनी घेतल्यात. नवीन फलंदाज परशुराम. चला परशुराम थोडं पळत जा. अकरा चेंडूमध्ये 47 धावांची गरज असेल. स्ट्राईक वरती आहे ते परशुराम आणि एक सुरेख स्पेल इथे टाकताना आपण पाहतोय अनिकेत. सुरेख असा फटका, चेंडू उंच आकाशामध्ये क्षेत्ररक्षक खाली येतोय. सुरेख प्रयत्न परंतु 6 धावा. 6 धावा. टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर, चेंडू करतोय हवाई सफर, मिळतायत त्या 6 धावा.
सुरेख असा फटका ते पाहतोय आपण परशुराम यांच्या बॅटमधून. जर असेच काही मोठे फटके जर लगावले तर नक्कीच पुन्हा एकदा ते मॅच मध्ये पुन्हा आगमन करू शकतात. इथे स्लॉग फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉल मध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क नाही. सुरेख अशी गोलंदाजी, जरूर ते कमबॅक पाहायला मिळालं अनिकेत यांचं. निर्धाव असा चेंडू, सुरेख असे यष्टेशन ते पाहतोय. दोन्ही साईडला आपण पाहतोय चेंडू अगदी गरगर वळवताना हे गोलंदाज. तितकंच सुरेख असं आपण पाहतोय यष्टीरक्षण. लगातारचे 2 निर्धाव चेंडू. इथे पाहतोय सुरेखाचा फ्लाइट डिलिव्हरी होती. बॅटची लिडिंग एज घेऊन चेंडू गेला फ्लाय स्लिप मध्ये. सुरेखाचं क्षेत्ररक्षण, कुठल्याही प्रकार धाव नाहीये. निर्धावाचा चेंडू, लगातारचे 3 निर्धाव. एक अफलातून गोलंदाजी स्पेल ते साकारताना अनिकेत आपल्या संघासाठी. वाह, काय फटका सजवला इथे. एक शालीन अंदाजामध्ये खेळाला हा षटकार. 6 धावा. बॉल द बॉल. 6 चेंडू आणि 35 धावांची गरज असं सामना जिंकण्यासाठी मातोश्री 11 संघाला. क्रिकेटमध्ये शेवटच्या चेंडूपर्यंत विजय कधीच निश्चित होत नाहीये. कधी कोणी भाकीत करू शकत नाहीये. कुठल्याही भाकीत खरं देखील होत नाहीये. 6 चेंडू मध्ये 35 धावा, 6 चेंडू मध्ये 42 धावा देखील याच्या झाले आहेत. गोलंदाजी मार्क होती मयूर कारंडे, तर स्ट्राईक वरती आहे ते हेमंत. आपण पाहिलं या 5व्या षटकातील शेवटच्या चेंडूवरती अतिशय सुरेखाचा एक हेलिकॉप्टर शॉट लगावला होता परशुराम यांनी. 4थ्या षटकामध्ये 2 षटकार खेचले होते. 5व्या षटकामध्ये 2 षटकार आले. आपण पाहतोय शेवटचं अंतिम षटक. मयूर कारंडे, गोलंदाजी मार्क होती 6 चेंडू 35 धावा. स्ट्राईक वरती आहेत ते हेमंत. हेमंत तिथे काही करामत करणार का? आपल्या संघाला जिंकून देणार का? बरेच काही प्रश्न असतील. या 6 चेंडू मध्ये आपल्याला सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील. चला थोडं फास्ट खेळा. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर चेंडू होता. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅट होते पूर्णपणे आलेला नाहीये. सुरेखा क्षेत्ररक्षण मिड विकेट मध्ये केवळ 1 धाव आणि स्ट्राईक वरती आहेत ते परशुराम. मयूर टू परशुराम. इथे आपण पाहतोय चेंडूला उडवलंय. सुरेखाचं क्षेत्ररक्षणामध्ये पाहायला मिळते, परंतु चौकार वाचू शकलेले नाहीयेत. मिळतायत त्या 4 धावा परशुराम यांना. मैदानाच्या बाहेर सुरेखा क्षेत्ररक्षण आमचे अर्जुन भाऊ कटके यांचं. मयूर टू परशुराम. पुढचा चेंडू सुरेखाचा कडचा फटका आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक आहेत ते डीप मध्ये. मिळते ती केवळ 1 धाव आणि 1 धावसंख्या वाढते, धावसंख्या पोहोचते ती 59. 59 रन्स. इथे आपण पाहतोय नो बॉल. चेंडू असेल फ्री हिट. उघडा डोळे पहा नीट. चेंडू असेल फ्री हिट.
फ्री हिट काय करामत करून देणार. वाईट चेंडू, फ्री हिट कंटिन्यू. आपण पाहतोय इथे थोडस दडपणाखाली गोलंदाजी करतात मयूर. आत्मविश्वास जरूर इथे पाहिजे. सुरेख असं कमबॅक. रिव्हर्स अटेम्प्ट होता. बॅट आणि बॉल मध्ये कुठल्याही प्रकार संपर्क नाहीये. उर्वरित दोन चेंडू मध्ये 26 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. इथे परशुराम यांचा सुरेखाचा फटका आणि तितकाच सुरेखाचा झेल आपण पाहतोय डीप स्क्वेअर मध्ये युवराज यांचा. चला नवीन फलंदाज लवकर या. कराडी, वडगाव शहरी, चंदननगर, मुंडवा मधील एक 40+ मोठं नाव म्हणजेच आदरणीय दादा. आकाश मार्कर साहेब आपण इकडे या. आकाश मार्कर साहेब. आकाश मार्कर साहेब आपण इकडे या. इथं पण लय मोठं काम आहे सर. ओके ओके. बॉल घेऊन या सर. इथे आपण पाहतोय